नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आजचा प्रश्न खूप स्पेशल आहे कारण हा प्रश्न माझ्या एका डॉक्टर मैत्रिणींनीच विचारलेला आहे। तिचं असं म्हणणं आहे की बाळ शी सू केल्यानंतर जे आपण डायपर एरिया क्लीन करतो तो वेगवेगळ्या वाइप्स बाजारात मिळतात, त्यांनी करायचा की नाही, या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे। चला तर मग सुरू करूयात। अनेक मॉमीजच्या मनामध्ये प्रश्न असतो की बाळाचा डायपर एरिया बेबी वाइप्सनी क्लीन करायचा की नाही। तर याचं उत्तर आहे हो आणि नाही सुद्धा। मग तुम्ही म्हणाल म्हणजे काय? तर शक्यतो बेबी वाइप्सचा वापर हा टाळावा, कारण बेबी वाइप्स याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स किंवा सेंट्स असतात, ज्याच्यामुळे बाळाच्या स्किनला अपाय होऊ शकतो। तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की बाळाला डायपर रॅश होण्याचं अगदी महत्त्वाचं कारण म्हणजे हे सेंटेड वाइप्स असतात, कारण त्यांच्यामधील केमिकल्स हे बाळाच्या नाजूक त्वचेसाठी इरिटेशनचं काम करतात आणि त्यामुळे डायपर रॅश अगदी इझिली होतात। तर मी उत्तर दिलं की नाही, पण असंही म्हटलं की हो। याचं हो असं कारण आहे कारण ॲज अ वर्किंग वुमन किंवा अगदी घरात राहणाऱ्या सुद्धा ज्या माता आहेत त्यांना अतिशय जास्त काम असतं। प्रत्येक वेळी किंवा कुठेही बाहेर गेल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्यासोबत एखादं कॉटनचं कापड किंवा पाणी हे मिळेलच असं नाही। तर अशा वेळी आपण या बेबी वाइप्सचा वापर जरूर करू शकतो, परंतु फ्रिक्वेंटली त्याचा वापर टाळावा। तर तुम्ही म्हणाल मग डायपरचा एरिया नक्की धुवायचा तरी कसा? तर शक्यतो फ्लोईंग वॉटर म्हणजे वाहणारं पाणी यांनी जास्त आपण चांगल्या पद्धतीने धुवू शकतो। बाळाला थोडा वेळ बाथरूममध्ये घेऊन जाऊन तो एरिया ल्यूकवॉर्म वॉटरनी आपण धुवू शकतो, परंतु जास्त वेळ नाही, कारण त्याच्यामुळे बाळाच्या शरीराचं तापमान कमी येऊ शकतं। याच्या व्यतिरिक्त आपण एक सोपा उपाय करू शकतो। कॉटनचं कापड घेऊ शकतो, ते ल्यूकवॉर्म वॉटरमध्ये भिजवू शकतो आणि तो एरिया पुसून काढू शकतो। यानंतर दुसरं एक ड्राय कापड घ्यायचं, त्या कापडाने तो ओला एरिया पॅट करून ड्राय करून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण डायपर एरिया क्लीन करू शकतो, परंतु प्रत्येक वेळी हा एरिया अगदी जेंटली हळूवारपणे क्लीन करायचा आहे, कारण जर आपण हार्शली तो क्लीन केला तर बाळाच्या त्वचेमध्ये आणि आपण ज्यानी क्लीन करणार याच्यामध्ये घर्षण निर्माण होऊ शकतं आणि यामुळे बाळाच्या स्किनला इजा होऊ शकते आणि हे डायपर रॅश निर्माण करू शकतं। तर समजलं ना, बाळाला डायपर एरिया हा कसा क्लीन करायचा आणि बेबी वाइप्स वापरायच्या की नाही। अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।